आज आपण गावठी कोंबडीचं सूप कसं बनवायचं ते पाहूया. तर गावठी कोंबडी पाव किलो घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतले आणि हाडांचा भाग असेल ना तो घ्यायचा जास्त. आता एका भांड्यात टाकून घ्यायची, त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद टाकायचे. एक छोटा साईजचा कांदा मोठा मोठा कापून घेतला आहे. त्याच्यानंतर खडे मसाले टाकायचे, तर लवंग, दालचिनी आणि काळी मिरी. 4 लवंग, 5-6 काळी मिरी आणि 2 ते 3 दालचिनीचे तुकडे टाकायचे. पाणी टाकायचं आहे, चांगलं मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला याला शिजायला ठेवायचं आहे. तर वरती पाणी ठेवायचं आहे ताटामध्ये आणि चांगलं 2 तासभर आपल्याला हे शिजवून द्यायचं आहे. गावठी कोंबडीचं चिकन लवकर शिजत नाही, तर त्याला आरामात शिजवून द्यायचं आहे. आता फोडणी देऊन घेऊया. तर हिंग टाकायचं आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर बारीक कुटून घेतले. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडीशी हळद कमी होती म्हणून ती पण टाकली. तर कोंबडी मी 2 तास चांगली शिजवून घेतले आणि वरती पाणी ठेवायचं, मधून चेक पण करायचं. त्याच्यानंतर त्याच्यात तितकं पाणी तुम्हाला सूप काढायचं ना तेवढं पाणी टाकायचं आहे आणि हा जो आपण वाटलेलं चटणी आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायचे, चांगले मिक्स करायचे. थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये, जास्त मीठ वापरायचं नाही आहे. आता परत झाकण ठेवायचं याच्यावर आणि 5 मिनटं परत शिजवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवून. तर ज्यांना खूप थकवा आलेला असेल, कॅल्शियम कमी झालेलं असेल, तर त्यांनी असं सूप गरम गरम बनवून प्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.